नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझाइन ऑफ की बघणार आहोत. डिझाइन ऑफ की. तर डिझाइन ऑफ की मध्ये बघा, स्क्वेअर की, सन की ची आपण डिझाइन करणार आहोत. डायरेक्ट शिअर स्ट्रेस इन की मध्ये पहिले आपण डिझाइन करू. डिझाइन ऑफ की. तर डिझाइन ऑफ की, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ शिअर स्ट्रेस? फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. तर बघा मित्रांनो, आता शिअर अप कुठे होती बॉडी? हे पहा, इथं बॉडी घासल्या जाते शाफ्ट बरोबर, म्हणजे शिअर होती. बॉडी बॉडी शिअर होती. इथं आणि इथं. आपल्याला काय असतं डिझाइन मध्ये, एरिया कोणता सब्जेक्ट होतो एवढं कळालं की झालं काम. तर मग कोणता एरिया सब्जेक्ट होतो? टाऊ इज इक्वल टू एफ म्हणू शकता, एफ ला पी म्हणू शकता तुम्ही, किंवा एफ म्हणू शकता, किंवा डब्ल्यू म्हणू शकता, तुमची मर्जी. पी म्हणू आपण लोड. एरिया काय राहील? डब्ल्यू इंटू एल. एरिया काय राहील याचा? डब्ल्यू इंटू एल. एरिया काय राहील आपला? डब्ल्यू इंटू एल. तर बघा मित्रांनो, या डब्ल्यू इंटू एल. तर टाऊ काय राहील मग तुमचं? पी इज इक्वल टू, सॉरी, पी काय राहील तुमचं? टाऊ इंटू डब्ल्यू इंटू एल. टाऊ इंटू डब्ल्यू इंटू एल. टाऊ इंटू डब्ल्यू इंटू एल. डब्ल्यू म्हणजे विड्थ. डब्ल्यू म्हणजे काय? विड्थ. टाऊ इंटू डब्ल्यू इंटू एल. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, टॉर्क काय असते रे? फोर्स इंटू रेडियस. टॉर्क काय असते? फोर्स इंटू रेडियस. टॉर्क काय असते? फोर्स इंटू रेडियस. टॉर्क काय असते? फोर्स इंटू रेडियस. कारण की आपल्याला टीच्या ह्याच्यात काढावं लागतंय. तर टी इज इक्वल टू पी इंटू डी बाय 2. तर बघा मित्रांनो, पीचा फॉर्म्युला काय आहे? पीचा फॉर्म्युला काय लिहिला? टाऊ इंटू डब्ल्यू इंटू एल इंटू डी बाय 2. हा फॉर्म्युला झाला तुमचा शिअर स्ट्रेस. डायग्राम काढायचे. हा फॉर्म्युला कशात झाला तुमचा? शिअर स्ट्रेस मध्ये. नंतर शिअर स्ट्रेस मध्ये डिझाइन झाली. नंतर आता क्रशिंग स्ट्रेस मध्ये. क्रशिंग क्रशिंग स्ट्रेस मध्ये डिझाइन करायची. और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. क्रशिंग और कॉम्प्रेसिव्ह. क्रशिंग और कॉम्प्रेसिव्ह. आता बघा मित्रांनो, सिग्मा सी इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. कॉम्प्रेसिव्ह फोर्स अपॉन एरिया. वाटलंच तर वाक्यात लिहायचं, आणि कशाला काय माहिती ते लिहायचं. डिझाइन आलंच येऊ शकतं याचं. 6 मार्काला याच्या आधी आलेलं आहे. फोर्स अपॉन एरिया. फोर्स काय आपला? पी. बघा मित्रांनो, फोर्स काय आपला? पी. आता इथं बघा, क्रश कसं होतं? घासलं जातं शाफ्ट बरोबर. क्रश होणे म्हणजे इथं होतं, लक्ष द्या. की वे असतो मित्रांनो, एवढा की वे असतो. एवढा किवे असतो ना, त्या किवेमध्ये घासला जाईल ना, तर त्या किवेमध्ये घासला जाईल म्हणजे तो अर्ध थिकनेस किती राहील त्याची? अर्धी राहील ना. अर्धीच किवेमध्ये जेव्हा की असते ना, ती अर्धी असते. अर्धी आतमध्ये जाते ना, तर मग थिकनेस किती राहील त्याची? अर्धी. म्हणजे टी बाय टू. टी बाय टू. टी बाय टू. आणि ही पूर्ण लेंथ साठी राहील ना, टी बाय टू इंटू एल. समजून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. टी बाय टू इंटू एल. तर मग सिग्मा सी इंटू टी बाय टू इंटू एल इज इक्वल टू पी. इज इक्वल टू पी. मग नंतर काय करायचं? इज इक्वल टू पी. मग पुन्हा टॉर्क इज इक्वल टू काय मित्रांनो? फोर्स इंटू फोर्स इंटू रेडियस. फोर्स इंटू रेडियस. फोर्स इंटू रेडियस. तर मग पी काय आपलं? सिग्मा सी इंटू टी बाय टू इंटू एल इंटू डी बाय टू. हा झाला तुमचा फॉर्म्युला टॉर्क इन टर्म्स ऑफ शियर स्ट्रेस, इन टर्म्स ऑफ क्रशिंग स्ट्रेस. टी बाय टू इंटू डी बाय टू इंटू एल इंटू सिग्मा सी. हे दोन्हीही डेरिव्हेशन विचारते मित्रांनो. लक्षात, 6 मार्काला किंवा 4 मार्काला. डिझाइन ऑफ की. समजलं सगळ्यांना? काय? डायरेक्ट स्ट्रेस मध्ये फोर्स अपॉन एरिया लिहायचं. फोर्स म्हणजे पी, एरिया म्हणजे डब्ल्यू इंटू एल. कसं समजून सांगितलं. डब्ल्यू एल ला वरी घेतलं. टॉर्क म्हणजे फोर्स इंटू रेडियस असते. तर फॉर्म्युला लिहिलं. तसंच इथं क्रशिंग मध्ये केलं. समजलं? आता बघू नेक्स्ट. बघा मित्रांनो, काय प्रश्न आहे?
फॉर अ स्क्वेअर की हा खूपदा आलेला प्रश्न आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काला खूपदा आलेला आहे. 4 मार्काला येऊ शकतो. फॉर अ स्क्वेअर की इक्वली स्ट्रॉंग इन अ शेअरिंग and crushing show that the permissible crushing stress is 2 times the shear stress. Prove that for a square key sigma c is equal to 2 tau. म्हणजे हे एकच आहे. क्रशिंग इज इक्वल टू 2 times द shear stress किंवा हे असं. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायचं, दोन्हीसाठीची टॉर्क लिहायची. आत्ताच बघितलंय मित्रांनो आपण दोन्ही साठीची टॉर्क. हा, टाऊ इंटू डब्ल्यू इंटू एल इंटू डी बाय टाऊ इंटू एल इंटू टाऊ इंटू एल इंटू डब्ल्यू इंटू डी बाय टॉर्क इन शेअरिंग. हा, कशाला काय म्हणते ह्याच्यात पण लिहा. आणि टॉर्क इन क्रशिंग सिग्मा सी इंटू डी बाय टू इंटू टी बाय टू इंटू एल. टॉर्क इन क्रशिंग. बरोबर आहे, क्रशिंग. बरोबर ना, हा फॉर्म्युला टी बाय टू इंटू डी बाय टू इंटू एल इंटू सिग्मा सी. हा, आलं. मग काय करायचं, तिने काय म्हटलंय, इक्वली स्ट्रॉंग इन शेअर अँड क्रशिंग. इक्वली स्ट्रॉंग असल्यामुळे 1 is equal to लिहायचं, 1 is equal to 2. इक्वेटिंग 1 and 2, इक्वेटिंग 1 and 2. काउंट गिवन लिहायचं. गिवन आहे ना, तर मग टाऊ इंटू एल इंटू डब्ल्यू इंटू डी बाय टू इज इक्वल टू सिग्मा सी इंटू डी बाय टू इंटू टी बाय टू इंटू एल. समजलं एवढं? आता काय करायचं, एल एल कॅन्सल, डी बाय टू कॅन्सल. टाऊ इंटू डब्ल्यू इज इक्वल टू सिग्मा सी इंटू टी बाय टू. आता काय असतं माहिती का, फॉर स्क्वेअर की डब्ल्यू इज इक्वल टू डी बाय 4 असतं आणि टी इज इक्वल टू पण डी बाय 4 असतं. विड्थ डायरेक्ट असं पण लिहू शकतो, सॉरी, जास्त डोकं लावण्यापेक्षा. विड्थ इज इक्वल टू थिकनेस असते. फॉर स्क्वेअर की विड्थ इज इक्वल टू काय असते, थिकनेस. हा, मग देअर फोर टाऊ इंटू डब्ल्यू इज इक्वल टू सिग्मा सी इंटू टी बाय टू. आता बघा, इथं डब्ल्यू इज इक्वल टू टी घ्यायचं, स्क्वेअर की साठी डब्ल्यू इज इक्वल टू टी घ्यायचं. मग इथं टी जर लिहिलं तुम्ही, हा, तर इथंच लिहू शकता, इथंच लिहा. अरे उगच वाढू नका. टाऊ इंटू टी, तर टी टी गेट कॅन्सल, डब्ल्यू इक्वल टू टी आहे ना, तर टी टी गेट कॅन्सल. ह्या 2 ला पेकिंग वरी 2 टाऊ इज इक्वल टू सिग्मा सी इज द आन्सर. 2 टाऊ इज इक्वल टू सिग्मा सी इज द आन्सर. Shear stress is twice the, sorry, crushing stress is twice the. बघा मित्रांनो पुढचं, फॉर अ रेक्टँग्युलर की equally strong in shearing and crushing show that the permissible crushing stress it is 3 times the shear stress. Prove that rectangular key sigma c is equal to 3 tau, where sigma c is the crushing stress आणि tau is the shear stress. बघा मित्रांनो, नीट करा. इकडे बघा, तेच फॉर्म्युला लिहायचा. टी इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला, डब्ल्यू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू एल इंटू डी बाय टू. हा शेअर मध्ये. हा, नंतर टी इज इक्वल टू सिग्मा सी इंटू एल बाय टू, सॉरी, टी बाय टू इंटू एल बाय एल इंटू डी बाय टू. डोक्यात ठेवायचं डेरिव्हेशन, त्यावेळेस तो फॉर्म्युला लक्षात राहतो. लक्षात पाठ कधी होईल, तुम्ही जर डोक्यात डेरिव्हेशन ठेवलं तर डेरिव्हेशन परीक्षेला येऊ शकतं. क्रशिंग याला द्यायचं एक, याला द्यायचं 2 नंबर. इक्वेटिंग 1 and 2, कारण गिवन आहे. इक्वेटिंग 1 and 2. तर डब्ल्यू इंटू टाऊ इंटू एल इंटू डी बाय टू इज इक्वल टू सिग्मा सी इंटू टी बाय टू इंटू एल इंटू डी बाय टू.
आता बघा मित्रांनो, फॉर फॉर रेक्टँग्युलर की टी इज इक्वल टू डी बाय 6 असतं आणि डब्ल्यू इज इक्वल टू डी बाय 4 असतं. टी इज इक्वल टू किती असतं? डी बाय 6 आणि डब्ल्यू इज इक्वल टू डी बाय 4. तर मग आता काय करू शकता तुम्ही? डब्ल्यू ची व्हॅल्यू इथे लिहू शकता डी बाय 4. इथं डी बाय 4 लेंथ लेंथ तर कॅन्सल करून डी बाय 4. हे डी बाय 2 पण कॅन्सल करून आलं लक्षात. नंतर इंटू टाऊ इज इक्वल टू सिग्मा सी. टीच्या जागी किती लिहू? डी बाय 6 म्हणजे 6 इंटू 2 किती होईल ते? 12. 6 इंटू 2 किती होईल? 12. हा मग हे डी आणि हे डी कॅन्सल. हा टाऊ इज इक्वल टू 4 सॉरी हे 4 खाली या 12 ला इकडे पाठवलं वरी इंटू सिग्मा सी. या 12 ला इकडे पाठवलं. 4 एक 4 4 3 12. तर सिग्मा सी इज इक्वल टू 3 टाऊ. सिग्मा सी इज इक्वल टू 3 टाऊ. समजलं? लिहून फर्स्ट. बस झालं.